मित्रांनो, जर तुम्ही सरकारी कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारक असाल तर ही बातमी तुमच्या थेट खिशाशी जोडलेली आहे. दिल्लीत 8व्या वेतन आयोगाची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. किमान पगार 69,000 रुपये होणार का? आणि फिटमेंट फॅक्टर किती मिळणार? 1 मिनिटात जाणून घ्या संपूर्ण सत्य. 7 आणि 10 ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या बैठकीत कर्मचारी संघटनांनी आयोगासमोर आपल्या प्रमुख मागण्या मांडल्या. यात सर्वात मोठी मागणी म्हणजे सध्याचा किमान पगार थेट 69,000 रुपये करण्यात यावा. यासाठी 3 बिंदू. 8. 3 फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. जर हे मान्य झाले तर कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी घसघशीत वाढ पाहायला मिळेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेन्शन. NPS किंवा UPS ऐवजी जुनी पेन्शन योजना OPS पूर्ववत लागू करावी, ही मागणी पुन्हा एकदा जोरकसपणे मांडण्यात आली. सोबतच निवृत्ती वेतनधारकांसाठी किमान पेन्शन 45,000 रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून वाढत्या महागाईत ज्येष्ठांना दिलासा मिळेल. याशिवाय शिक्षकांसाठी निवृत्तीचे वय 65 वर्ष करण्याची आणि रजांचा कोटा वाढवण्याची शिफारस केली गेली आहे. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ गावी उत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत म्हणून CGEHS/DGEHS सुविधा अधिक सोपी आणि सुटसुटीत करण्याची मागणीही आयोगासमोर ठेवण्यात आली. दिल्लीतील बैठक पूर्ण झाली असून आता आयोग चेन्नई आणि जयपूरमध्ये पुढील बैठका घेणार आहे. आयोगाचा अंतिम अहवाल मे 2027 पर्यंत सादर होईल. आता तुमची काय प्रतिक्रिया आहे? फिटमेंट फॅक्टर 3 बिंदू 8 3 दिला पाहिजे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. वेतन आयोगाच्या अशाच जलद अपडेटसाठी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.